माझ्या एका मित्राची राहुलची गोष्ट आहे. राहुल हुशार होता, त्याचं काम भारी होतं. त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रेझेंटेशन द्यायची संधी मिळाली. समोर त्या रूममध्ये 20 लोक बसले होते. फॉरेन क्लायंटसुद्धा आले होते आणि राहुलने कॉन्फिडन्सने सुरुवात केली. त्याला म्हणायचं होतं, प्लीज लुक ॲट धिस शीट. प्लीज लुक ॲट धिस शीट म्हणजे कागद. पण राहुलच्या तोंडातून शब्द निघाला, प्लीज लुक ॲट धिस शीट. पिन ड्रॉप सायलन्स. जे क्लायंट्स हसत होते त्यांचे चेहरे पडले आणि राहुलला कळलंच नाही की त्यांनी काय चूक केली आहे. त्याला वाटलं शीट आणि शिटचा उच्चार सेमच आहे. त्या एका सेकंदात, त्या एका चुकीच्या उच्चारामुळे राहुलचं प्रमोशन, त्याची इज्जत सगळं पाण्यात गेलं. जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त राहुलची स्टोरी आहे तर तुम्ही चुकीचे आहात. ही स्टोरी तुमची असू शकते. तुम्ही जेव्हा स्नॅक्स म्हणजे नाश्ताला स्नेक्स म्हणता म्हणजे साप, किंवा जेव्हा तुम्ही करिअरला कॅरियर म्हणता, तेव्हा समोरचा माणूस तुमच्याबद्दल काय विचार करतो याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही आहे. आजचा हा व्हिडिओ तुमचा तो राहुल होण्यापासून वाचवणार आहे. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश भाषेचा DNA म्हणजेच वॉवल्स. शाळेत जे काही शिकवलं आहे ते विसरून जा, कारण आज आपण रिअल लाईफ इंग्लिश शिकणार आहोत. सुरुवात करण्याआधी एकदम सोपा प्रश्न मला विचारायचा आहे. 60 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. मला पटकन उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न असा आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल किती अल्फाबेट्स आहेत? ओके, इंग्लिश लँग्वेजमध्ये टोटल किती अल्फाबेट्स आहेत? ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 5 किंवा ऑप्शन डी 1. विचार करा, गुगल करू नका. तुम्हाला जे वाटतं ते पटकन कमेंट करा. ओके, प्रामाणिकपणे कमेंट करा याचं उत्तर, कारण व्हिडिओच्या शेवटी काय आहे नक्की ह्याचं उत्तर मी देणार आहे आणि मी गॅरंटी देते ते उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मला सांगा, आपण मराठी लोकांना इंग्लिश बोलताना एवढे का घाबरतो? शब्दांचे उच्चार आपले का चुकतात? कारण आपलं ब्रेनच मराठी आहे. मराठी ही एक फोनेटिक लँग्वेज आहे. म्हणजे काय, आपण जे लिहितो तेच वाचतो. जर मी लिहिलं कमल, तर जगात कुठेही असू दे माणूस, तो काय वाचणार आहे? कमल असंच वाचणार आहे. त्याला कोणी केमल किंवा कोमल असं वाचणार नाही आहे. पण इंग्लिश ही जगातली सगळ्यात धोकेबाज भाषा आहे. इथे लिहितात एक आणि वाचतात भलतंच. आणि ही सगळी गडबड ना हे 5 वॉवेल्स करतात. ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 वॉवेल्स दिसतात साधे, पण हेच तुमच्या फ्लुएन्सीचे वाट लावून टाकतात. तुमचे खरे दुश्मन आहेत. तुम्ही म्हणाल, मॅडम ए फॉर ॲपल आम्हाला माहिती आहे, शाळेत शिकलो आहे. पण हाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फक्त अर्ध सत्य माहिती आहे. तर चला एक एक करून यांचे मुखवटे आपण काढूया. सगळ्यात पहिला गुन्हेगार आहे लेटर ए. शाळेत आपण रट्टा मारलाय लिटरली, ए फॉर ॲपल, बरोबर. पण मला सांगा, जर ए फॉर ॲपल आहे, तिकडे आवाज आहे आ. तिकडे आवाज काय येतोय? ए फॉर ॲपल आ असा येतोय. तर मग कारमध्ये आवाज आ का येतोय? कार. किंवा बॉल म्हणताना आवाज ऑ का येतोय? बॉल. आणि अबाउटमध्ये आवाज अ का येतोय? कन्फ्यूज झालात ना? लेटर एकच आहे ए, पण त्याचे आवाज 5 वेगळे वेगळे आहेत. आता जेव्हा ए 2 कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजनच्या मध्ये येतो, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू सोडून जे काही आहेत, बी, सी, डी, एच, ओके, त्याला म्हणतो आपण कॉन्सोनंट्स. जेव्हा ए या दोघांमध्ये येतो तेव्हा त्याचा आवाज ॲ होतो. ॲ. ओके. सी, ए, टी, कॅट. ओके, सी आणि टीच्या मध्ये आला ए, काय झाला आवाज? ॲ, कॅट. ओके. काट नाही म्हणत आपण, काट. आता तुम्ही म्हणाल आ आहे ना, मग आपण काट नाही म्हणत, कॅ, कारण 2 कॉन्सोनंट्स 2 व्यंजनच्या मध्ये आलाय. MAP, मॅप. ॲ आवाज झाला. एचा आवाज काय झाला? 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आलाय, ॲ, मॅप झालाय. ओके. माप नाही म्हणत आपण MAPला. ओके, माप असं म्हणत नाही. आता आपण मराठीत म्हणतो, मला एक माप द्या. ते माप नाही आहे. ओके, हे मॅप आहे. तुमचं तोंड उघडा, जबडा खाली करा आणि म्हणा ॲ, ॲ. ओके, सो ॲ हा एचा उच्चार आहे, शॉर्ट. आता गंमत बघा, जर याच शब्दांच्या शेवटी मी ई लावला
तर एचा आवाज बदलतो. आता बघा HAT काय म्हणणार तुम्ही? या शब्द कसा उच्चारणार? HAT हॅट. ओके, HAT हॅट. पण हेच HATE झालं तर काय होणार? हेट. हेट. ओके, बघितलं मॅजिक? शेवटी जर ई आला आणि त्यांनी फोर्स केलं त्याच्या नावासारखं साऊंड करायला, म्हणजे बघा आता MAT मॅट. पण हेच MATE झालं तर काय होतं? मेट. मेट. हे लॉजिक समजलं तर स्पेलिंग कधीच चुकणार नाही आहे तुमचं. आता ऑ साऊंड बघा. ऑ AW साऊंड म्हणतो आपण. ऑ. आता मॉल वर्सेस माल. तिसरा मुखवटा बघा. जेव्हा एच्या पुढे L किंवा डबल L येतो तेव्हा एचा आवाज राहत नाही, तो ऑ होतो. ओके, आपण वीकेंडला कुठे जातो? शॉपिंग करायला. तुम्ही काय म्हणता? मी मालमध्ये चालली आहे. माल म्हणजे गुड्स किंवा स्टफ. पण ते माल नाही आहे, ते मॉल आहे. गोल करायचं तोंड. ऑ. मॉल. आणि म्हणा ऑ. CALL कॉल. काल असं नाही, कॉल. TALL टॉल. म्हणा माझ्यासोबत हे शब्द. टॉल. टाल. टाल नाही. ठीक आहे. BALL बॉल. बाल नाही. ओके, जर तुम्ही गिव्ह मी द बॉलच्या जागी गिव्ह मी द बाल म्हटलात तर लोक तुमच्या डोक्याकडे बघतील आणि खाली ग्राउंडकडे नाही. फरक छोटा आहे पण इज्जत मोठी आहे. चौथा आवाज आहे जिथे तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर जसं तोंड उघडायला सांगतात ना तसं उघडायचं आहे. आ. जेव्हा एच्या पुढे आर येतो ना तेव्हा तो आर त्या एला खेचतो. जसं CAR कार. PARK पार्क. इथे आपण पॅर्क म्हणतो का? पॅर्क नाही, पार्क. ओके, पण इंग्लिश किती फसवं आहे बघा. WAR याला काय म्हणतात? नियमानुसार वार पाहिजे ना, वार. पण याचा उच्चार काय होतो? वॉर. CAR कार, पण WAR वॉर. का? कारण इंग्लिशला तुमचे नियम फॉलो करायची सवय नाही आहे. म्हणूनच मी सांगते डोळे बंद करा आणि कान उघडा. ऐकण्यावर जास्ती भर द्या. काही शब्द जसे आहेत तसे शिकावेच लागतात, त्याच्या मागे काही लॉजिक नाही आहे. पाचवं एक्झाम्पल बघून तर तुमचं डोकंच फिरणार आहे. शब्द बघा. MAN. उच्चार काय? मॅन. इथे आवाज असा आहे. ओके, MAN मॅन. पण हेच तुम्ही पुढे फक्त वाय लावलत म्हणजे काय? MANY. तर याचा उच्चार काय? मॅनी असा होतो का? नाही, याचा उच्चार होतो मेनी. स्पेलिंग तीच आहे MAN, पण एका शब्दाने पूर्ण आवाज बदलला. एचा आवाज चक्क ई झाला. मॅन नाही, MAN मॅन नसून जेव्हा आपण वाय ॲड करतो मेनी असं होतं. हे लॉजिकने सुटत नाही, हे फक्त सवयीने सुटणार आहे तुमचं. शेवटचं एक्झाम्पल देते एच्या साऊंडसाठी जे आपल्या देशाशी जोडलं आहे. सो आपल्या देशाचं इंग्लिश नाव काय आहे? इंडिया. INDIA. आपण अभिमानाने म्हणतो इंडिया, शेवटी आ म्हणतो. ओके, इंडिया. पण नेटिव्ह स्पीकर्स जे आहेत ना, म्हणजे ब्रिटिश लोक किंवा अमेरिकन लोक, याला कसं वाचतात माहिती आहे? ते शेवटी आ नाही म्हणत, ते शेवटी अ म्हणतात. म्हणजे UHचा उच्चार कसा होईल? इंडिया. चायना आपण म्हणतो. ओके, चायना. पण ते काय म्हणतात? शेवटचा जो ए आहे ना त्याचा उच्चार एकदम तो शॉर्ट करतात. चायना. बघा, असं वाटेल तुम्हाला चायना असं म्हटलंय. चायना. आपण म्हणतो चायना, तिकडचे लोक म्हणतात चायना. हे शेवटचा ए जो आहे ना तो दमलेला आहे, कारण त्याला पूर्ण आ करायची ताकदच नाही आहे, म्हणून तो अ वर थांबतो. इंडिया म्हटलं तरी चालतं, आपण इंडियाच म्हणतो, चुकीचं काही नाही आहे. पण मी सांगते की फॉरेन क्लायंट आले, त्यांनी काही म्हटलं तर तुम्हाला कसं समजून घ्यायचं किंवा त्यांच्यासमोर कसं बोलायचं हे पण माहिती असलं पाहिजे.
आता तुमचा डोक्याचा भुगा झाला असेलच. कार, वॉर, मॉल, माल, मॅन, मेनी, एका लेटरचे 5-5 आवाज. हे सगळं ऐकायला भारी वाटतं, पण जेव्हा स्वतः बोलायची वेळ येते ना, तेव्हा काय होतं? तुम्ही ब्लँक होता. तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्हाला समजतं, पण प्रॅक्टिस करायला कोणीच नसतं. तुम्हाला डाऊट येतो, तुम्हाला विचारायचं आहे, पण कोणाला विचारणार? आणि म्हणूनच आम्ही सेवा कोर्सेसमध्ये रेव्होल्यूशन करत आहोत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्ही शिक्षणाला सुद्धा टेक्नॉलॉजीची जोड दिलेली आहे. मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते आहे माझा डिजिटल क्लोन व्हर्च्युअल ऐश्वर्या. मी माणूस आहे, मी 24 तास जागी राहू शकत नाही, पण व्हर्च्युअल ऐश्वर्या तुमच्यासाठी 24/7 आठवड्याचे 7ही दिवस जागी असते. या सिस्टीममध्ये आम्ही 2 लेवल्स बनवले आहेत. एक सगळ्यांसाठी म्हणजे फ्री सपोर्ट आहे. तुम्हाला प्रश्न पडला आहे जसं की माझ्यासाठी कोणता कोर्स बेस्ट आहे, किंवा सध्या काय ऑफर्स चालू आहेत, किंवा ॲप डाउनलोड होत का नाही आहे, काय करू. तुम्हाला कोणाच्याही रिप्लायची तासनतास वाट बघावी लागणार नाही आहे. तुम्ही फक्त विचारायचं आहे आणि व्हर्च्युअल ऐश्वर्या तुम्हाला एका सेकंदात गाईड करणार आहे, लिंक्स देईल किंवा बेस्ट कोर्स सुचवेल. पण खरी जादू पुढे. ओके, ज्यांनी कोर्स घेतला आहे त्यांच्यासाठी रेव्होल्युशनरी स्टडी सपोर्ट आहे. म्हणजे जे लोक आमचा कोर्स जॉईन करतील त्यांच्यासाठी आम्ही आणलं आहे जगातलं सगळ्यात ॲडव्हान्स सपोर्ट सिस्टीम. तुम्ही अभ्यासाला बसलात, रात्रीचे 2 वाजलेत आणि तुम्हाला इंग्लिशचा एक डाऊट आला आहे, तुम्ही कोणाला फोन लावणार? कोणालाच नाही. तुम्ही मला म्हणजेच व्हर्च्युअल ऐश्वर्याला विचारणार आणि आमची AI टेक्नॉलॉजी तुम्हाला तो कन्सेप्ट समजावून सांगेल. तुम्हाला इंग्लिश प्रॅक्टिस करायची आहे तर ही सिस्टीम तुमची पार्टनर बनेल. हे फक्त आपल्या कोर्समध्येच शक्य आहे. द सेवा स्पोकन इंग्लिश कोर्स. या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळतं तर 55पेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत जे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं कवर करतात. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. आरामात तुम्ही शिकू शकता. 52पेक्षा जास्त टेस्ट आहेत आणि सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे जे तुमचं प्रगती मोजेल. आता जॉईन कसं करायचं तर लक्ष देऊन ऐका. आता आम्ही हायटेक झालेलो आहे. ओके, तुमच्या स्क्रीनवर आता एक QR कोड दिसतोय, तो आत्ताच स्कॅन करा किंवा तुमच्या ब्राउझरमध्ये टाईप करा www.help.sewaa.in. मी पुन्हा सांगते www.help म्हणजे help.seva.in. या लिंकवर गेल्यावर व्हर्च्युअल ऐश्वर्या तुमची वाट बघतीये. तिला विचारा, तिचं डोकं खा, ती कंटाळणार नाही. जर तुम्हाला खरंच तुमच्या करिअरमध्ये किंवा जॉबमध्ये नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर जुन्या पद्धती सोडा, टेक्नॉलॉजीचा वापर करा, सेवा ॲपसोबत पुढे चला. लिंक आणि डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहेत. आत्ताच ॲक्शन घ्या, कारण वेळ कोणासाठीच थांबत नाही. आता येऊया आपण आपल्या परत व्हिडिओकडे. ज्या लेटरनी माझ्या मित्राची वाट लावली म्हणजे लेटर आय. 2 आवाज आहेत. ओके, लेटर आयचे हे आधी समजून घ्या. एक आहे शॉर्ट आय आणि एक आहे लॉंग आय. ओके, शॉर्ट आय म्हणजे काय? हिट, सिट, बिट, किट. इकडे आवाज बघा अगदी छोटा येतोय, हिट. ओके, छोटा ई आहे, हिट. जेव्हा तुम्ही शिट हा शब्द वापरता तेव्हा शॉर्ट आय असतो. ओके, शिट. लॉंग आय म्हणजे काय? शीट. ई आहे. ओके, दीर्घ ई. हीट, मीट. इथे आवाज ई असा ताणला गेलाय. जहाज म्हणजे काय? SHIP, शिप. झटक्यात बोलायचं, शिप. पण मेंढी म्हणायचं आहे तुम्हाला तर काय होणार? SHEEP, शीप. स्माईल करून ताणून बोलायचं आहे. बघा, आपण जेव्हा लांब डबल ई वाले उच्चार म्हणतो ना तेव्हा आपोआपच एक स्माईल येते चेहऱ्यावर. शीप. बघा, शीप. आणि जहाज म्हणायचं आहे तर शिप. फ्लॅट राहतो चेहरा. ओके, तर तुम्ही हे उलट सुलट केलं जसं की आय वॉन्ट टू लिव्ह म्हणजे मला जगायचं आहे. आय वॉन्ट टू लिव्ह ऐवजी तुम्ही जर म्हटलं आय वॉन्ट टू लिव्ह, आय वॉन्ट टू लिव्ह, तर म्हणजे काय होतं? मला जायचं आहे. आय वॉन्ट टू लिव्ह. मराठीत जरा मी हे खूप ऐकलं, आय वॉन्ट टू लिव्ह. लिव्ह म्हणजे काय बाबा? तुला जगायचं आहे, तुला जायचं आहे, नक्की काय कळत नाही आहे. सो अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून आरशासमोर उभे राहा. शिप, शीप, सिट, सीट, बिट, बीट हे प्रॅक्टिस करा. तुमचे मसल्स ट्रेन झाले पाहिजेत. ओके,
जे बोलायचे आहेत ते. आता मी तुम्हाला एक असा शब्द सांगणार आहे जिथे एक छोटीशी चूक आणि तुम्ही लिटरली रस्त्यावर असाल आणि बोललात, तुम्ही मार खाऊ शकता, कोणाचाही मार खाऊ शकता. ओके, सिरियस आहे मी. उन्हाळ्यात आपण कुठे जातो? गोवाला. गोव्यात कुठे? गोव्याच्या BEACH बीचवर असा उच्चार आहे. BEACH याचा उच्चार काय आहे? बीच. बीच. इथे बघा स्पेलिंगमध्ये आहे ई आणि ए, म्हणजे तुम्हाला ई लांबवायचा आहे. ओके, स्माईल करून बोलायचं आहे. बीच. बीच. पण जर तुम्ही घाई गडबडीत शॉर्ट आयचा उच्चार घेतलात आणि बीचच्या ऐवजी तुम्ही जर म्हटलात बिच, तर तो एक शिवी आहे. ओके, दॅट्स अन अब्यूज. बिच. आय लव्ह द बीच म्हणायच्या जागी जर तुम्ही म्हटलात आय लव्ह द बिच, तर विचार करा तुमचं काय होईल. तुम्ही ॲज गुड ॲज शिवी दिलेली आहे. फरक खूप छोटा आहे. बीच समुद्रकिनार टाणून बोलायचं आहे. बीच त्याच्याऐवजी जर तुम्ही बिच म्हटलात तर शिवी येते. ओके, ही रिस्क घेऊ नका. इंग्लिश नक्की नीट प्रॅक्टिस करा. पुढचा गोंधळ होतो शॉपिंग करताना. शूज विकत घेताना आपण काय बघतो? FIT फिट आणि FEET फीट म्हणजे पावलं. जेव्हा तुम्ही म्हणता दिस शर्ट इज अ गुड फिट, तेव्हा तो फिट आहे. ओके, झटक्यात बोलायचं आहे. पण लोक काय म्हणतात? माझे फिट दुखत आहेत. फिट. काही लोक उलटं पण बोलतात, काहीतरी वेगळंच होतं. सो फिट म्हणजे तंदुरुस्त. ओके, आणि फीट म्हणजे पावलं. मला माहिती आहे की दोन वेगळे अर्थ आहेत, पण असंच आहे हे लक्षात ठेवा. FIT फिट, FEET जेव्हा म्हणायचं असेल पाय, तेव्हा फीट लांबवायचं आहे. ओके, आपण म्हणतो ना हा फिटिंगचा शर्ट आहे, तो फिट. वाक्य बघा, माय शूज डोंट फिट माय फीट. परत एकदा, माय शूज डोंट फिट माय फीट, म्हणजे हे शूज माझ्या पायाला फिट होत नाहीत. हे वाक्य 10 वेळा आरशासमोर बोला. फिट पटकन बोलायचं आहे, फीट हसून बोलायचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये किंवा फॉर्म भरताना ही चूक हमखास होते. फिल, FILL फिल म्हणजे भरणे. FEEL फील म्हणजे वाटणे. ओके, लोक काय म्हणतात? आय एम फिलिंग सॅड. आय एम फिलिंग सॅड. तू दुःख भरतोयस का? कोणात भरतोयस? काय भरताय? बादली की टाकी? तुम्हाला म्हणायचं आहे आय एम फीलिंग सॅड. ओके, मला वाईट वाटतंय. फीलिंग. दुसरीकडे काय चूक होते? प्लीज फील द फॉर्म. फॉर्मला स्पर्श करून काय करायचं आहे? प्लीज फील द फॉर्म नसतं, प्लीज फिल द फॉर्म. ओके, फिल शॉर्ट साऊंड आहे बघा. फिल. फिल द फॉर्म. ओके, पोटातून हवा बाहेर काढायची. फिल. फील लॉंग साऊंड आहे, मनातून आवाज काढा. आणि शेवटचं अजून एक उदाहरण देते जे खूप विनोदी आहे. SLIP स्लिप म्हणजे घसरणे, आणि SLEEP स्लीप म्हणजे झोपणे. आता जर तुम्हाला म्हणायचं आहे डोंट स्लीप ऑन द फ्लोअर, जमिनीवर झोपू नकोस, आणि तुम्ही म्हटलात डोंट स्लिप ऑन द फ्लोअर म्हणजे जमिनीवर घसरू नकोस, तर समोरचा माणूस कन्फ्यूज होणारच की घसरू नको, झोपू नको, नक्की काय. सो इंग्लिशमध्ये ना टाईम इज मीनिंग. वेळ बदलला की अर्थ बदलला, उच्चार बदलले तरीसुद्धा अर्थ बदलतो. आता तो वॉवेल बघूया ज्याने अख्ख्या जगाला वेळ लावलाय. लेटर यू. अगदी PhD केलेल्या लोकांना सुद्धा हा प्रश्न पडतो. जर PUT पुट आहे तर BUT बुट का नाही आहे? BUT बट का आहे? ओके, किंवा PUTला पॅट असं का नाही म्हणायचं? आता सिक्रेट काय आहे सांगू का? इंग्लिश भाषेने ना अनेक शब्द दुसऱ्या भाषेतून लिटरली चोरलेत. पुट हा शब्द जुन्या इंग्लिशमधून आलाय, जिकडे यूचा आवाज ऊ होता, पुट. पण बट हा जो शब्द आहे तो काळानुसार बदलला. यावर डिटेल्ड व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी, एकदा तुम्ही पाहून घ्या. आता रूल बघूया. साधारणपणे जेव्हा यू 2 कॉन्सोनंट्सच्या मध्ये असतो तेव्हा त्याचा आवाज अ असा होतो. जसं मगाशी आपण बघितलं CUT कट, BUS बस. इथे बूस किंवा कूट
असं होत नाही. MUD मड, मूड नाही होत, आवाज येतो. MUD मड. UNCLE अंकल, उंकल नाही म्हणत आपण, हो की नाही, अंकल. पण जर शब्दाची सुरुवात ने होतीये आणि पुढे एक कॉन्सोनंट प्लस एक वॉवल आहे तर आवाज यू असा होतो. म्हणजे UNIVERSITY, युनिव्हर्सिटी. ठीक आहे, इथे आपण अनिव्हर्सिटी नाही म्हणत. अजून एक UNIQUE, युनिक म्हणतो आपण, उनिक असं नाही म्हणत, युनिक. कारण सुरुवातीला यू आला आहे, मध्ये एक कॉन्सोनंट आला आहे आणि तिसऱ्या जागेवर वॉवेल आहे. अजून एक USE, यूज. ओके, उसे असं नाही म्हणत, यूज. फरक लक्षात येतोय, कधी आणि कधी यू. कटमध्ये यूचा आवाज होतो आणि यूचा आवाज यू आहे. पुटला पुट, बटला बट म्हणा. बी स्मार्ट, बी अलर्ट. आता मी तुम्हाला एक सिक्रेट वेपन देणार आहे. जर तुम्हाला तुमचं इंग्लिश अगदी नेटिव्ह अमेरिकन किंवा ब्रिटिश लोकांसारखं करायचं आहे तर तुमचा जो श्वा साऊंड आहे तो शिकावा लागेल. म्हणजे SCHWA, श्व. म्हणजे काय, इंग्लिशमधलं सगळ्यात आळशी आवाज आहे, जसं की हे लक्षात ठेवा. इंग्लिश बोलताना प्रत्येक वॉवेल स्पष्टपणे बोलायची गरज नसते. एक्झाम्पल वर्ड बघा, BANANA. आपण मराठी लोक काय म्हणतो, बनाना. तिन्ही एजला आपण म्हणतो, बनाना. पण जे नेटिव्ह स्पीकर्स आहेत, म्हणजे अमेरिकन का ब्रिटिश लोक, ते काय म्हणतात, बनाना. बघा, नाही, साऊंड येतो, बनाना. हा श्वा साऊंड म्हणतात त्याला. पहिला ए आहे तो श्व साऊंड आहे. मधला ए हा स्ट्रॉंग आहे, आणि शेवटचा ए परत श्व आहे, म्हणजे बनान, बनान, बनान. वेगळंच म्हणतात ते. किंवा अजून एक शब्द बघूया, POLICE. आपण काय म्हणतो, पोलीस. ओवर आपण जास्त स्ट्रेस देतो, पोलीस. पण करेक्ट उच्चार काय आहे, पोलीस, पोलीस. इकडे ओचा आवाज आहे. ओके, त्याला श्वा म्हणतात, त्या आवाजाला. पोलीस. कॉम्प्युटर असं आपण म्हणतो, नाही, इट इज कम्प्युटर. टुडे नाही, टुडे. तो थोडासा आहे, तुम्ही ऐका जरा सिरीज वगैरे, तुम्हाला कळेल तुम्हाला मी काय म्हणते. जेव्हा तुम्ही हे श्व साऊंड वापरता ना तेव्हा तुमचं इंग्लिश आपोआप पॉश वाटायला लागतं. हे शाळेत कधीच शिकवलं गेलं नाही आहे, पण आता तुम्हाला माहिती झालं आहे, ॲटलिस्ट माहिती झालं आहे, हळूहळू होईल सवयीने. आता जाता जाता ओबद्दल एक महत्त्वाची टिप. आपण प्रेमाने काय म्हणतो, आय लव्ह यू. मराठीत आपण म्हणतो लव, किंवा काही लोक म्हणतात लोवे, लो वे. हे दोन्ही चुकीचे आहेत. इथे ओचा आवाज आहे, लव. ओके, लो असं काही वेगळंच असतं, काहीतरी वेगळंच म्हणता तुम्ही, सो लव. ओके, सेम विथ कम, COME. हे कोम नाही, कम, MONKEY. मॉन्की नाही म्हणत आपण, मंकी म्हणतो की नाही. सो हे साधे शब्द आहेत, पण रोजच्या बोलण्यात हेच तुमचं इम्प्रेशन डाऊन करतात. व्हिडिओच्या सुरुवातीला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आठवतोय? इंग्लिशमध्ये किती अल्फाबेट्स आहेत? ऑप्शन्स दिले होते, 26, 21, 5 की 1. केलं आहे तुम्ही कमेंट? आता जास्तीत जास्त लोकांनी उत्तर दिलं असेल 26. तर सॉरी, तुम्ही चुकला आहात. करेक्ट आन्सर आहे 1. हो, फक्त 1. अल्फाबेट म्हणजे वर्णमाला, शब्दांचा पूर्ण सेट. मराठीत 1 वर्णमाला आहे, इंग्लिशमध्ये पण एकच वर्णमाला आहे, म्हणजे अल्फाबेट. अल्फाबेटमध्ये 26 लेटर्स आहेत आणि त्या 26 लेटर्समध्ये 44 साऊंड्स आहेत. ओके, मला माहिती तुम्ही 26 लिहिलं असणार आहे, कारण लहानपणीपासून अल्फाबेट्स असंच शिकलो आहे आपण, पण तसं नाही आहे. 26 लेटर्स इन 1 अल्फाबेट असं आहे ते. प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही 26 लिहिलं होतं ना,
लिहिलं असेल तर मी लिहिलंय 26 असं पुन्हा एकदा कमेंट करा. ओके, बघितलं का, हे बेसिकमध्येच गडबड आहे. पण काळजी करू नका, अशा व्हिडिओमधून मी तुम्हाला फन फॅक्ट्स देत राहीनच. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्या मित्राला शेअर करा जो अजूनही पिझ्झाला पिझ्झा म्हणतोय, किंवा जर म्हणजे चिडवण्याच्या हेतूने नाही पण जेन्युइनली तुम्हाला वाटते कोणीतरी इम्प्रूव्ह व्हावं, तर त्यांना नक्की हा व्हिडिओ सेंड करा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये यापेक्षा काहीतरी एक भारी कन्सेप्ट मी सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायलेंट लेटर्सची मिस्ट्री. जसं की KNIFEला आपण कनाइफे का म्हणत नाही, तो के का गप्प बसतोय. ओके, काय आहे रिझन बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.